नेवासे नगरपंचायत तिकीट वितरणाची मोठी चुरस। नगराध्यक्ष पदासाठी 6 दिग्गज मैदानात, नगरसेवक इच्छुकांनाही गॅसवर। नेवासे नगरपंचायत निवडणूक जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे। नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 6 दिग्गज नावांनी पक्ष नेतृत्वावर तगादा लावला आहे। यामध्ये संजय सुखदान, नंदकुमार पाटील, डॉक्टर करणसिंग घुले, शंकरराव लोखंडे, भाऊसाहेब मामा वाघ, मनोज पारखे ही नावे सर्वाधिक चर्चेत असून या सर्वांची पक्षांमध्ये जोरदार लॉबी सुरू आहे। पक्षनिष्ठ, समाजसेवा की घराणेशाही? निवडणूक फक्त राजकीय नाही तर पक्षनिष्ठा, घराणेशाही आणि समाजसेवा यांच्या कसोटीची ठरणार असल्याची चर्चा शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे। नेतृत्व पातळीवर तिकीट मिळवण्यासाठी मोर्चे बांधणी अंतिम टप्प्यात पोहोचली असून प्रत्येक गटाकडून गुप्त बैठका, शहरातील भेटीगाठी आणि पक्षश्रेष्ठींकडे दबाव धोरण सुरू आहे। नगराध्यक्ष पदासाठी 6 दिग्गजांमध्ये तुफान स्पर्धा। संजय सुखदान तळागाळातील जुने आक्रमक कार्यकर्ते आहे। सुखदान यांच्या नावाला शहरात मजबूत संरचना पाठिंबा आहे। अनेक आंदोलनात त्यांनी सक्रिय भूमिका निभावलेली आहे। यांना अनेक पक्षनिष्ठा व ग्रामस्थ तसेच गटाचा पाठिंबा। भूमिका स्पष्ट मांडणारे व्यक्तिमत्व म्हणून नेवासा तालुक्यातील त्यांची ओळख आहे। शंकरराव गडाखे यांच्याकडून उमेदवारी मिळावी यासाठी ते उत्सुक आहे। 2 डॉक्टर करणसिंग घुले हे नेवासा तालुक्यातील वैद्यकीय सेवेमुळे मोठा जनाधार त्यांच्यासोबत असल्याचे बोलले जाते। तसेच त्यांना तरुण नेतृत्व व नव्या पिढीचा अनुकूल प्रतिसाद आहे। तसेच त्यांनी आपली समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून कामगार व अनेक घटकांना न्याय मिळवून दिला आहे। तसेच त्यांना शिक्षण आणि समाजकार्याची प्रतिमा असलेली व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते। नातेसंबंध व हुशार व्यक्तिमत्व असल्यामुळे महायुतीकडून नाव चर्चेत। 3 नंदकुमार पाटील, अनुभवी संघटनात्मक नेतृत्व तसेच नेवासा नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष, विविध कामांचा अनुभव तसेच पूर्वीपासून सामाजिक आणि संघटनात्मक काम, अनेक पदांवर काम केल्याचा अनुभव। त्यांची लॉबी शांत पण प्रभावी असल्याची नेवासा तालुक्यात चर्चा। माजी मंत्री शंकरराव गडाखे यांच्या पक्षाकडून नाव चर्चेत। 4 शंकरराव लोखंडे, सामाजिक कार्याचा मजबूत पाया। महाराष्ट्रामध्ये अनेक पक्षांमध्ये व विविध प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये मजबूत कनेक्शन असलेले व्यक्तिमत्व, दिलेले शब्द पूर्ण करणारे जाणकार। नेवासा तालुक्यामध्ये विविध विकास कामे व विविध पद भूषवलेले व्यक्तिमत्व व नेवासा तालुक्याच्या विकासातील महत्त्वाचे योगदान तसेच ग्रामपातळीपासून शहरातील प्रश्नांवर सतत आवाज उठवणारे। नेवासा फाटा येथील प्रायमस हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक जनसेवाचे कार्य, त्यांच्या डॉक्टर मुलाच्या माध्यमातून विविध सरकारी योजनांचा जनतेसाठी उपयोग, अनेक मंत्र्यांशी संपर्क असल्यामुळे नाव चर्चेत। सामाजिकतेची जाण या निकषावर महायुतीमध्ये त्यांचे नाव शीर्षस्थानी। 5 भाऊसाहेब मामा वाघ, पक्षातील लाडके चेहरे। नेवासा तालुक्यातील आक्रमक पण शांत स्वभावी व्यक्तिमत्व, सामाजिक कार्य करण्यासाठी नेहमीच धडपड करणारे व्यक्तिमत्व। यांच्याकडे मजबूत गटबाजी, सक्षमतेचा आधार, पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा, लाडके कार्यकर्ते व महायुतीच्या या यादीतील प्रमुख नाव। 6 मनोज पारखे, युवा नेतृत्वाचं प्रतिनिधित्व, नेहमीच आक्रमक असणारे व्यक्तिमत्व, तरुण मतदारांना आकर्षण, सोशल कनेक्ट, डिजिटल मोहीम आणि आक्रमक प्रचारशैलीसाठी ओळख असणारे व्यक्तिमत्व, महायुतीकडून इच्छुक। नगरसेवक पदासाठीही गोंधळ घालून ठेवणारी चुरस। नेवासातील 17 प्रभागांसाठी 17 नगरसेवक शिवाय 1 नगराध्यक्ष अशी रचना आहे। प्रत्येक प्रभागात 5 ते 10 इच्छुक उभे आहेत। सर्वांनाच पक्षाकडून हिरवा दिवा मिळेल का की त्यांना ताणून टाकलं जातंय यावरही चर्चा रंगात आहे। सध्या परिस्थिती अशी, बहुसंख्य इच्छुकांना पक्षांनी गॅसवर ठेवले आहे। कोणाला नकारायचं आणि कोणाला पुढे करायचं याबाबत पक्ष काटशहाचे डाव पेच टाकत आहेत। बहुतेक इच्छुकांनी पक्ष नेत्यांच्या घरी, पुणे मुंबई दरबारात फेऱ्या वाढवल्या आहेत। काही ठिकाणी एकाच प्रभागातून 3-4 जण समान ताकदीने रिंगणात आहेत। पक्षनिहाय समीकरणे कोण कुणाकडे पाहतोय? 1 राष्ट्रीय पक्ष, अनुभवी पक्षनिष्ठ आणि दीर्घकाळ काम केलेल्या कार्यकर्त्यांकडे पाहण्याची शक्यता, पण काही नेते शक्तिमान कार्यकर्त्यांची लॉबी पुढे करीत असल्याची चर्चा। 2 प्रादेशिक पक्ष, समाजसेवा व जनाधार असणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य, परंतु घराणेशाहीचा प्रभाव नाकारता येत नाही। 3 इतर गट, प्रबळ संघटना, पूर्णपणे निवडून येण्याची शक्यता पाहून निर्णय, तरुणांना प्रोत्साहन देण्याची चर्चा, पण प्रत्यक्षात मात्र कोण मजबूत आहे यावर लक्ष। शहरात चर्चेचे 3 मुख्य प्रश्न: पक्ष तिकीट निष्ठावंतांना देणार की लाडक्या चेहऱ्यांना? समाजसेवी नेतृत्वाला संधी मिळणार का? नगरसेवकांना पुढे करूनच नगराध्यक्षाचा खेळ होणार का? नेतृत्व कोणत्या गटाला तिकीट देते यावरच संपूर्ण निवडणुकीचा पालट अवलंबून असेल। अतिशय तीव्र, तापलेली आणि तंगतोड अशी निवडणूक होणार हे मात्र निश्चित।